हॅलो, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मस्त रहा, स्वस्थ रहा। हा जो व्हिडिओ आहे तो आहे अष्टविनायक दर्शनाचा पार्ट 1 ऑलरेडी अपलोड झालेला आहे। तो चॅनलला नक्की जाऊन व्हिजिट करा आणि पार्ट 1 ही नक्की पहा। यात्रेच्या पहिल्या दिवशी जे आहे आम्ही 5 गणपतीचं दर्शन घेतलं होतं आणि आम्ही जे आहे संध्याकाळी मुक्कामाला ओझर येथे थांबलेलो। ओझर येथे राहण्यासाठीच्या अत्यंत चांगल्या सुविधा आहे। त्याचप्रमाणे गणपती ट्रस्ट जे आहे येथे भक्त निवासही आहे। भक्त निवासमध्ये हे राहण्याची चांगली सुविधा आहे। AC नॉन AC रूम्सही अवेलेबल आहेत। फक्त यासाठी तुम्हाला जे आहे आधी बुकिंग करावं लागतं। ओझरचं मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे। हे मंदिर जे आहे कुकडी नदीच्या तीरावर वसलेलं आहे। तर हे जे आहे कुकडी नदीचं जे आहे बॅकवॉटर म्हणू शकता किंवा इथून जवळच डॅम आहे, त्या डॅमचं बॅकवॉटर आहे। खूप छान परिसर आहे ओझरचा पाहण्यासारखा। आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो लेण्याद्रीसाठी। ओझरपासून लेण्याद्री जे आहे साधारणतः अर्धा ते पाऊण तासाचाच रस्ता आहे। तर पाहू शकता तुम्ही वातावरण किती छान होतं सकाळी, जे आम्ही साधारणतः 7:30च्या आसपास निघालो असेल। त्यामुळे जे आहे आम्हाला गर्दी वगैरे काही नव्हती रस्त्याने। खूप छान परिसर आहे आणि हे जे आहे लेण्याद्री आणि ओझर हे दोन्ही जे आहे ते जुन्नर तालुक्यामध्ये येतं आणि पुणे जिल्ह्यामध्येच आहे। पाहू शकता तुम्ही लेण्याद्रीला जाण्यासाठी आपल्याला ज्या आहे त्या ह्या पायऱ्या चढून जाव्या लागतात। ह्या ज्या आहेत तर साधारणतः 300 पायऱ्या आहेत आणि इथून वरती पायऱ्या चढून आल्यानंतर हे जे आहे गोळेगाव म्हणजे लेण्याद्रीचं जे आहे सुंदर असं आपल्याला निसर्गरम्य चित्र असं दिसतं। पावसाळ्यामध्ये तर लेण्याद्री हे खूप सुंदर दिसतं। इथून जे आहे समोरच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगावर इथून धबधबे वगैरे दिसतात। छान आहे एकंदरच, खूप सुंदर आहे लेण्याद्री। लेण्याद्री गुंफांना हा ऐतिहासिक आणि राष्ट्रीय असा वारसा आहे। त्यामुळे इथे जाण्यासाठी तुम्हाला जे आहे 25 रुपये तिकीट द्यावं लागते, जे भारतीय पुरातत्व विभागाला देण्यात येते, जेणेकरून लेण्याद्रीचे जे आहे संवर्धन होईल। गर्दी लागलेली होती आणि जर तुम्ही लेण्याद्रीला जाणार असाल तर आपल्याकडच्या सर्व वस्तू जपून ठेवा, जसं की चष्मा, पाण्याच्या बॉटल्स, पर्स आणि इथली जी माकडं आहेत ती ओढण्याही ओढून घेतात। त्यामुळे जे आपल्याकडच्या वस्तू आपल्याला सांभाळून घेऊन जाव्या लागतात। तर मंदिरामध्ये जे अशी लाईन लागलेली होती। पाहू शकता तुम्ही एका अखंड दगडामध्ये हे जे आहे कोरीवकाम केलेलं आहे आणि हे जे मंदिर आहे हे कुठल्याही खांबावर उभं राहिलेलं नाही। सुंदर असं मंदिर, प्राचीन असं मंदिर पाहायला तुम्ही ही नक्की भेट द्या। जवळ आहे पुण्यापासून, त्याचप्रमाणे मुंबईवरूनही लोक येतात इथे दर्शनासाठी। झोपती डुकल्या 8:30ला आम्ही चालायला गेलो तर 10:30 पर्यंत आम्ही खाली आलो। म्हणजे साधारणतः आम्हाला 2 तास तरी लागले म्हणजे पूर्ण दर्शन वगैरे घेण्यासाठी। ही जी लेणी आहे ही बौद्धकालीन लेणी आहे आणि एका अखंड दगडामध्येच ह्या सर्व लेण्या कोरलेल्या आहेत। अत्यंत सुंदर अशा आणि रेखीव कामाने केलेल्या लेण्या आहेत। अष्टविनायकातील लेण्याद्री हे एकमेव उंच असं ठिकाण आहे। बाकीचे इतर सर्व जे गणपती आहे ते उंच नाही आहेत, असे खालीच जमिनीवरतीच आहे। आणि हे ज्या लेण्या आहेत ते पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं रेखीव आणि कोरीव काम केलेलं आहे। ऐतिहासिक दृष्टीने लेणींना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। तर पाहू शकता इथे एका अखंड दगडामध्ये जे आहे ह्या सर्व लेण्या कोरलेल्या आहेत। वरतीही अजूनही लेण्या होत्या, परंतु आम्ही गेलो नाही। तर शिवांश आणि त्याचे पप्पा जे आहे ते दोघं वरती गेले होते। शार्वीला वरती घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं, म्हणून आम्ही जे आहे खालीच बसलेलो होतो। कारण पाहू शकता तुम्ही ह्या दगडांमधून जाणं तर इम्पॉसिबलच आहे। तर आम्ही इथंच खाली बसून जे आहे जो व्ह्यू आहे तो एन्जॉय करत होतो। इतर दिवशी एवढी गर्दी नसते, पण आज संकष्ट चतुर्थी असल्यामुळे इथे जे आहे भरपूर गर्दी होती। आणि हे खालून पालखी आलेली आहे। तर अशा प्रकारे ज्या भाविकांना पायऱ्या चढून जायला जमत नाही त्यांच्यासाठी जे आहे 1000 रुपयामध्ये पालखी मिळून जाते। आम्ही खाली पोचतो त्यावेळी साधारणतः 10:30 वाजलेले होते, परंतु ऊन खूप असल्यामुळे इथे जे आहे जी माकडे आहेत तीही ताणलेली होती। तर अशा प्रकारे त्यांनाही येणारे पर्यटक जे आहे ते पाणी वगैरे देत होते।
उपवासाचा दिवस असल्यामुळे आम्ही जे आहे गाडीतच फराळ केले. सर्व जे काही आहे वेपर्स, चिवडा, लाडू वगैरे हे सर्व आम्ही घरूनच घेऊन आलेलो होतो. आणि आता ओझरवरून आम्ही चाललेलो होतो बल्लाळेश्वरला. एक्सप्रेसवेने आम्ही निघालेलो होतो बल्लाळेश्वरला. साधारणतः ओझर ते बल्लाळेश्वरचा हा 200 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आम्ही जे आहे उपास असल्यामुळे गाडीतच फराळ केलं आणि ज्यांचा उपास नव्हता त्यांनी एका ठिकाणी थांबून जे आहे जेवण केलं. साधारणतः आम्हाला 5 तास लागलेले होते आणि जाताना रस्ता हा फारच सुंदर होता. निसर्गरम्य वातावरण होतं आणि गाडीतच मग आम्ही सगळ्यांनी जे आहे फोटोशूट केले, थोडेसे रील्सही शूट केले, काही डान्सही केला. असं मस्त छानसं असं वातावरण आणि हा रस्ता एन्जॉय करत जे आहे आम्ही बल्लाळेश्वरला साधारणतः 5 वाजता पोचलो. चल शिवांश. नाही एवढी गर्दी. चला. बल्लाळेश्वरला आम्ही दर्शनासाठी थांबलेलो होतो. तर आम्हाला इथे आमच्या ओळखीचे एक फॅमिली मिळाली. तर त्यांनी सांगितलं की तेही आधी 1 तासभर आधी दर्शनासाठी थांबलेले होते. म्हणजे साधारणतः आम्हाला 2 ते 2.5 तास दर्शनासाठी वाट पाहावी लागली. कारण रविवारही होता, त्याचप्रमाणे संकष्ट चतुर्थीही होती आणि शाळांनाही सुट्टी होती. तर असा तिन्ही प्रकारचा योग साधून आल्यामुळे जे आहे खूप अशी गर्दी होती. त्यामुळे आम्हाला दर्शनासाठी साधारणतः 2.5 तासाची जी आहे वाट पाहावी लागली. आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर जे आहे आमचं फायनली जे आहे बल्लाळेश्वरचं दर्शन झालं. पालीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पोचलो होतो श्री क्षेत्र महड. महड हे जे आहे ते रायगड मधीलच एक अष्टविनायकांच्या गणपतीपैकी एक तीर्थक्षेत्र आहे. तर इथेही आम्हाला भरपूर अशी गर्दी लागलेली होती. पाहू शकता किती मोठी रांग होती, परंतु दर्शन जे आहे ते लवकर होत होते. इथे जे आहे आम्ही रात्री 10:30च्या आसपास आमचं दर्शन झालं. 10 ते 10:30च्या आसपास आमचं दर्शन झालं आणि दर्शनही व्यवस्थित झालं. अष्टविनायक दर्शनाचा हा जो आहे आमचा शेवटचा गणपती होता. ह्याच्यानंतर जे आहे आपण जिथून सुरुवात करतो म्हणजे मोरगाववरूनच, तर आपल्याला परत मोरगावला जाऊन देवाला असे सांगायचे असतं की आमची अष्टविनायक यात्रा जी आहे ती संपूर्ण झाली. तर इथं थोडा वेळ आम्ही थांबलेलो होतो. इथं आमचे जे फॅमिली मेंबर आहेत ते येईपर्यंत आम्ही त्यांची वाट पाहत इथं थांबलेलो होतो. तर इथंच महाडमध्ये मागं जे आहे पाण्याचं तळं आहे. तर ते सध्या तरी बंद होतं आम्ही जेव्हा गेलो तेव्हा, कारण पाणी खूप कमी राहिलेलं होतं. अशा प्रकारे आमची अष्टविनायक यात्रा जी आहे ती पूर्ण झाली. आणि अष्टविनायक यात्रेचे सर्वात शेवटी मी फोटो आणि व्हिडिओज काही ॲड केलेले आहेत, तेही नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की व्हिडिओ कसे वाटतात ते. अष्टविनायक यात्रेचा पहिल्या दिवसाचा म्हणजे पार्ट 1 हा ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तोही नक्की पहा. आणि चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच पुन्हा एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.